सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आणून 7,89,000 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले। यातील अट्टल चोरटा तसेच सोने खरेदी करणारा सोनार यांना अटक करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि त्यांचे पथक माळशिरस येथील घरफोडीचा तपास करीत होते। यामध्ये संशयित आरोपी दीपक पवार याने साथीदार भोलेनाथ उर्फ शन्या चंद्रकांत भोसले राहणार चाकोरे माळशिरस व भैया शकील शेख राहणार वेळापूर माळशिरस या दोघांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले। दीपक पवार याने या गुन्ह्यांची कबुली देत चोरीतील दागिने अकलूज येथील वैभव दिगंबर कुलथे या सोनारास विकल्याचे सांगितले। पोलिसांनी कुलथे याला अटक करून त्याच्याकडून चोरीतील 7,89,000 रुपयांचे दागिने हस्तगत केले। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी पार पाडली।